अमेरिकेत राहून झणझणीत कोल्हापुरी मसाल्याच्या चवीचं वेळ फॉरेनर्सला लावणे हेच तर ॲज अ शेफ माझं काम आहे. आणि तो मसाला मी इथे कसा बनवतो हे तुला पुढे ब्लॉगमध्ये कळेल. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. USA म्हटलं की बिनमौसम बरसात आलीच. गेले 3 वर्ष मी इथे राहतो, पण इथला ऋतू मला अजून कळाला नाही. कधी पण पाऊस पडतो, कधी पण ऊन. बरं ते जाऊ दे, मला आज बनवायचा आहे कोल्हापुरी मसाला. आणि आता कोल्हापूरचा विषय निघालाच आहे, तर इथलं मटण ना कोल्हापूर सारखं बिलकुल नाही. कोल्हापूरचं मटण कसं विषय हार्ड होतो. आता आजच्या दिवसाची सुरुवातीलाच कढाई गिरवी मारली, त्यासोबतच कोल्हापुरीचं प्रिपरेशनही चालू झालं. आता कोल्हापुरी मसाला म्हटलं की तुला काय वाटलं, तीळ जिरं खोबरं म्हणजे झालं? हॉटेल स्टाईल कोल्हापुरी मसाला वेगळाच असतो. त्यामध्ये सुकं खोबरं, ओलं खोबरं, खडे मसाले, तीळ, जिरं, कोथिंबीर आणि रिचनेससाठी थोडंसं मगजबी आणि काज हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये मेन म्हणजे कोल्हापुरी मसाला घालायचा. आता अमेरिकेमध्ये कोल्हापुरी मसाला हुडकणं म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यात सुई हुडकल्यासारखं आहे, पण तो मी अवेलेबल करतोच. बरेच सारे वेंडर्स आहेत, ते कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी मसाला, कोल्हापुरी चिरमुरे सगळं काय आणून देतात. आणि जसा तो मसाला तयार झाला तशी पहिली ऑर्डर आली कोल्हापुरी पनीर. आणि त्यासोबतच बघतो तर काय, आमच्या ओनरने आमच्यासाठी मोमोज आणले होते आणि त्याचा आस्वाद आमच्या सर्व स्टाफने घेतला. आणि आमच्या रोहित भाऊचं तर काय वेगळंच, इथं प्रोटीन एवढं महाग आहे आणि सांडतच बसलेलं असते बघायला तेव्हा. आजचा विषय थोडा वेगळाच होता. जसा कोल्हापुरी मसाला बनला तशा ऑर्डर्स यायला चालू झाल्या, कारण स्पायसीनेस, मसालेदारपणा आणि आपुलकीची चव या तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच कोल्हापुरी मसाला. आणि अशा या कोल्हापुरी मसाल्यानं इथल्या फॉरेनर्सना खूपच जास्त वेळ लावला आहे. आता माझी बनवण्याची पद्धत जरशी वेगळी आहे, त्यामध्ये मी कोकोनट मिल्क घालतो, म्हणजे कसं थोडासा क्रिमीनेस येतो. म्हणूनच फॉरेनर्ससाठी एक बेस्ट चॉईस आहे. स्पायसी काहीतरी पाहिजे म्हणले की फॉरेनर्सच्या तोंडातून कोल्हापुरी मसाल्याचं नाव मात्र येतच. आणि मलाही थोडा अभिमान होतो माझ्या मेनूवरती कोल्हापूरचं नाव झळकत्याला बघताना. चल मग भेटू उद्या. जय शिवराय.